एकदा रिवाइज करू आपण ऑप्शन चेन. ऑप्शन चेन ॲक्च्युली जे आपण ऑप्शन ट्रेडिंग करतोय, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे तर OI इम्पॉर्टंट असतो. OIचा अर्थ काय आहे? ओपन इंटरेस्ट. म्हणजे काय की NSEचा स्टॉक एक्सचेंज आहे, ह्या NSEच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये एक कॉलला एक पर्सननी बाय केलं आणि एका कॉलला एक पर्सननी सेल केलं. म्हणजे काय, ज्या पर्सननी बाय केलं त्यानं अजून सेल नाही केला, ज्या पर्सननी सेल केले त्यानं अजून बाय नाही केला. म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये काय आहे? एक ओपन ॲग्रीमेंट आहे. ओपन ॲग्रीमेंट आहे, त्यालाच आपण बोलतो ओपन नंबर ऑफ इंटरेस्ट. हे कशावरती असते तर हे असते स्ट्राईक प्राईजवरती. आता स्ट्राईक प्राईज म्हणजे काय असते तर स्ट्राईक प्राईज म्हणजे अशी प्राईज ज्या प्राईजला ॲक्च्युअलमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण बाय किंवा सेल करतो. मग त्याच्यामध्ये येते स्पॉट प्राईस. स्पॉट प्राईसचा अर्थ काय असतो? त्या जागेवरची किंमत. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ह्याचा हे निफ्टी 50 आहे, तसं बँक निफ्टी असणार, फिन निफ्टी असणार, मिड कॅप निफ्टी असणार, वेगवेगळे इंडायसेस असतील. तर वेगवेगळ्या इंडायसेसचा जो हेड असतो म्हणजे इंडायसेस असते त्याचं करंट मार्केट प्राईस किंवा लास्ट ट्रेडेड प्राईस जी असते म्हणजे त्या जागेवरची त्याची जी किंमत असते त्याला आपण बोलतो स्पॉट प्राईस. आता स्पॉट प्राईस म्हणजे काय आहे? जर आपण ह्या कंडिशनला निफ्टीचं एक्झाम्पल बघायला गेलो तर निफ्टीचं काय आहे? स्पॉट प्राईस यायला लागले 24,700. ओके, 24,770 आहे. तर हे काय झालं? आपला स्पॉट प्राईस झाला. मग स्पॉट प्राईस आणि स्ट्राईक प्राईजमध्ये काय फरक आहे तर स्ट्राईक प्राईस जी असते ही स्ट्राईक प्राईस ही कॉन्स्टंट नंबरनी रोटेट होते. म्हणजे काय की निफ्टीमध्ये कॉन्स्टंट नंबरनी रोटेट होणारा नंबर आहे 50. म्हणजे निफ्टीमध्ये आत्ता जर का स्ट्राईक प्राईस सपोज 24,700 आला म्हणजे हे स्टँडर्ड नंबर आहे, तर ह्याच्यानंतरची स्ट्राईक प्राईस मे बी 24,750 येईल किंवा 24,650 येईल. म्हणजे काय निफ्टी 50मध्ये दर 50नी स्ट्राईक प्राईस काय व्हायला? रोटेट व्हायला. सिमिलरली बँक निफ्टीमध्ये रोटेशन कितीचं आहे स्ट्राईक प्राईसचं? हे 100चं आहे. फिन निफ्टीमध्ये रोटेशन कितीचं आहे? 50चं आहे. मिडकॅप निफ्टीमध्ये रोटेशन कितीचं आहे? 25चं आहे. आणि बँकेक्समध्ये किंवा सेन्सेक्समध्ये रोटेशन कितीचं आहे? 100चं आहे. म्हणजे स्ट्राईक प्राईस म्हणजे काय तर अशी फिक्स कॉन्स्टंट प्राईस ज्या प्राईजला कॉल किंवा पुट आपण बाय किंवा सेल करतो त्याला बोलतो आपण स्ट्राईक प्राईस. आता याला बघायचं कुठं तर सिम्पल आपल्याला याचा गुगलवरती सर्च करायचं आपल्याला ऑप्शन चेन NSE. तुम्हाला BSEचं पाहिजे असेल देन BSEचं चेक करू शकता, NSEचं पाहिजे असेल देन NSEचं चेक करू शकता. ऑप्शन चेन NSE म्हणून गुगलला सर्च करायचं ऑप्शन चेन NSE. ऑप्शन चेन म्हणून सर्च करायचं ऑप्शन चेन NSE. मग तुम्हाला डायरेक्टली हे पेज ओपन होतं. ह्याला बघून घाबरायचं नाही, एकदम सोपं असतं. आणि पहिला सांगतो ऑप्शन चेन जी असते ही ऑप्शन चेन ही ऑप्शन सेलरची असते असं ॲझ्युम केलं जातं. म्हणजेच ऑप्शन सेलर म्हणजेच ऑप्शन रायटर म्हणजेच कॉल रायटर किंवा पुट रायटर. रायटरचा अर्थ काय आहे की जो इन्शुरन्स कंपनी जी असते ही इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पॉलिसी लिहून देते म्हणून त्याचं एक नाव पाडलेत रायटर. रायटर म्हणजे लिहून देणारा पर्सन. मग त्याला कोण कॉल रायटर बोलतेत, कोण पुट रायटर बोलतेत, कोण ऑप्शन सेलर बोलतेत, असं त्याचे वर्ड आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन चेनला बघायला गेल्यानंतर ना ज्यावेळी आपण डेटा रीड करणार मग पहिल्यांदा आपल्या डोक्यात पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच व्ह्यू कुठला यायला पाहिजे? ऑप्शन बायरचा नाही यायला पाहिजे, ऑप्शन सेलरचा यायला पाहिजे. मग ऑप्शन सेलर म्हणजे लगेच लक्षात ठेवायचं कॉल सेल म्हणजे मार्केट डायरेक्शन डाऊन, पुट सेल म्हणजे मार्केट डायरेक्शन अप. तर हे दोन फॅक्टर तुम्हाला पटकन लक्षात आला पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर इथं तुम्हाला निफ्टी दिलं आहे, इथं तुम्हाला कंपन्या ज्या निफ्टी सोडून पण 150 कंपन्या 200 कंपन्या आहेत त्याच्यामधले स्क्रिप्ट त्यामध्ये दिसतात. इथे एक्सपायरी डेट आहे, लेटेस्ट वीकमधलं शक्यतो ह्याच्यामध्ये असतं. ह्याच्यामध्ये ह्या साईडला कॉल आहे, ह्या साईडला पुट आहे. आता कॉल म्हणजे इथून इथंपर्यंत कॉल आहे, इकडनं इथंपर्यंत तुमचा पुट आहे. तर कॉल सेल पुट सेल असं ॲझ्युम केलं जातं आहे. मग इथं बघायला गेलो आपण तर इथं आपल्याला येतात ओपन इंटरेस्ट म्हणजे OI, चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे पूर्वी किती होता आता किती झाला. हा दर 3 महिन्याला लाईव्ह मार्केटमध्ये बदलतो. दर
सेकंडला बदलतो, बट आपल्यापर्यंत यायला 5 ते 3 मिनटं लागतात. तर ह्याच्यासाठी आपण दुसरी एक वेबसाईट आपण हेल्प घेतो, त्याला नाव आहे सेन्सिबुल, ते आपण नंतर बघूया. साईडला आहे व्हॉल्यूम, ह्याच्या साईडला IV आहे, LTP म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राईज आहे, आणि इकडचं चेंज किती झाला, बीड क्वांटिटी किती होत्या, आस्क किती होत्या, बीड आस्क किती आहे, हे जास्त लागत नाही आपल्याला, बट ओव्हरऑल अंदाज येतो. इथं यामध्ये स्ट्राईक प्राईस ही दोघांसाठी सेम असते. स्ट्राईक प्राईसचा अर्थ आहे फिक्स नंबर ऑफ कॉन्स्टंट प्राईस, ज्याचं रोटेशन ठरलेलं आहे. परत ह्या साईडला बीड आस्क, कॉन्स्टंट चेंज हे काय जास्त मॅटर नाही करत आहे. हे LTP मॅटर करतं, IV मॅटर करतो, व्हॉल्यूम मॅटर करतं आहे, आणि ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओपन इंटरेस्ट मॅटर करतो. मग आता आपण जे पहिला पॉईंट बघितला ओपन इंटरेस्ट, ह्याच्यामध्ये इथं ओपन इंटरेस्ट किती यायले, तर 24,750च्या समोर ओपन इंटरेस्ट यायले 1,30,000 समथिंग, जेवढं आहे ते. ह्याचा अर्थ काय आहे, तर तेवढे नंबर ऑफ कॉल किंवा कॉल बाय किंवा कॉल सेलचा तो डेटा आहे. एक्झॅक्टली काय आहे हे कुणालाच माहीत नसतं आहे, बट असं अजूम केलं जातं की ते सेलर असतील. सिमिलरली त्या स्ट्राईक प्राईजवरती जे पुटचं डेटा यायला, ह्या 1,37,400 समथिंग 55 जे आहे की ते यायला लागलं. म्हणजे पुटमध्ये तेवढे सेल असतील किंवा तेवढे बाय असतील, म्हणजे ते ओपन पोझिशन आहे. मग जेवढे ओपन पोझिशन जास्त असतील, जेवढे ओपन पोझिशन जास्त असतील तेवढं ते स्ट्रॉंग असते, तेवढं ती स्ट्राईक प्राईस काय असणार, स्ट्रॉंग असणार. मग ह्याच्यामध्ये थोडंसं OI वरून तुम्हाला समजते स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स. तर स्ट्रॉंग सपोर्ट कसं समजणार, तर ह्याच्यामध्ये बघायचं, इकडं कॉल आहे, इकडं पुट आहे. पुट सेल ह्याचा अर्थ आहे मार्केट अपसाईड जाऊ शकते. कॉल सेल म्हणजे मार्केट कुणीकडे येऊ शकते, डाऊनसाईड येऊ शकते. मग डाऊनसाईड येऊ शकते याचा अर्थ इथं काय झाला, रेजिस्टन्स झाला. अपसाईड जाऊ शकते म्हणजे इथं काय झाला, सपोर्ट झाला. बघायचं कुठं, तर इकडनं बघायचं. तर इकडं कुठं दिसतं तुम्हाला सगळ्यात जास्त नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट, जे की 4,81,000चा यायला लागला आहे, हा सगळ्यात जास्त आहे. आणि अजून जवळ बघायला गेला तर 2,38चा यायला आहे, 2,78चा यायला आहे, बट हा सगळ्यात जास्त आहे. मग इकडचे आपल्याला काय बघायचं आहे, तर इकडचे आपल्याला स्ट्राईक प्राईस बघायचा आहे. ती सायकोलॉजिकल नंबर यायला लागला तर जरा जास्तच कॉन्फिडंट ठेवायचा. सायकोलॉजिकल नंबर म्हणजे राऊंड फिगर नंबर, 10 रुपये, 20 रुपये, 100, 500, 1000 हे सायकोलॉजिकल नंबर आहेत, जे की कुणाला पण माहिती असते. मग ह्याच्यामध्ये 25,000 यायला लागला आहे, तर 25,000 निफ्टीसाठी काय झाला, स्ट्रॉंगेस्ट कॉल आहे, म्हणजे काय झाला, रेजिस्टन्स. कॉल जर का असेल तर रेजिस्टन्स. पुटमध्ये आले का, पुटमध्ये हा यायला 3,21,000. ओके, तर हा कुठला स्ट्राईक प्राईज यायला, हा अगेन सायकोलॉजिकल नंबर 24,500. मग 24,500 हा काय असणार, स्ट्रॉंग सपोर्ट, आणि 25,000 काय असणार, स्ट्रॉंग रेजिस्टन्स. म्हणजे ऑप्शन चेनवरून OI वरून आपल्याला काय समजते, स्ट्रॉंग सपोर्ट काय, स्ट्रॉंग रेजिस्टन्स काय असणार. पण हे जे आत्ता आपण बघितलो हे तात्पुरतं असते, म्हणजे काय, हे पर सेकंड बदलते, पण आपल्यापर्यंत यायला 5 ते 3 मिनटं लागतात. जर तुम्ही सेन्सिबलला बघायला गेला 3 मिनटाला कळते, आणि कधी कधी NSEला 3 मिनटाला पण समजते, बट मोस्ट प्रोबॅबिलिटी NSE असो किंवा BSE हे असो, सेन्सिबल 5 मिनटं पण लागू शकते. त्याच्यामुळं ह्याच्यावरती आपण 100% फोकस नाही ठेवायचा, बट जस्ट अंदाज घ्यायचा की उद्यासाठी म्हणजे येणाऱ्या एक्सपायरीसाठी 25,000चं लेवल स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे निफ्टीमध्ये, आणि 24,500चे लेवल स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर इथंपर्यंत क्लिअर. म्हणजे उद्याच्याला फिक्स मार्केट ह्या दोन, कारण की उद्याच्याला गुरुवार, उद्याच्याला एक्सपायरी आहे, म्हणजे निफ्टी उद्याच्या दिवशी ह्या रेंजमध्ये राहायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात हाय लेवलला आहे. तर हे तुम्हाला पहिला कळालं ओपन इंटरेस्टवरून. तर म्हणजे ओपन इंटरेस्टचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर ओपन इंटरेस्टवरून तुम्हाला समजते की नंबर ऑफ ओपन कॉन्ट्रॅक्ट्स, ओपन पोझिशन बिग प्लेयरनी कुठे केली आहेत, कुठल्या स्ट्राईक प्राईजवर केली आहेत, आणि त्याच्यावरून मार्केटचा एक व्ह्यू काय असू शकतो. मग चेंज इन ओपन इंटरेस्टवरून काय समजणार आहे, तर चेंज इन ओपन इंटरेस्टवरून समजणार आहे की पूर्वी एवढा होता आता एवढा झाला. फॉर एक्झाम्पल काय, की मार्केटमध्ये 24,500 हे स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 25,000 हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मार्केट याच्यामध्ये आहे, मार्केट अचानक इथं काहीतरी आला किंवा अचानक गॅप डाऊन मारला, ओके, किंवा मार्केट अचानक ह्या लेवलला आला, 25,000च्या जवळ आला. तर ह्याच्यामध्ये जे 25,000चं जे कॉल शॉर्ट केलेली लोक आहेत, भरभरून केले कॉल शॉर्ट, तर ह्यांना काय होईल, हे पॅनिकमध्ये येते. मार्केट ह्याच्यावरती गेलं, आज ह्याची प्राईस किती आहे, आज ह्याची प्राईस सपोज अजूम करा की 10 रुपये प्राईस आहे आज,
उद्याच्याला हे काय आहे, तर हे OTM आहे. आता त्याच्यावरती पण जाऊया आपण. बट हे काय आहे, हे जे 10 रुपये सपोज अजून करा, 10 रुपये ॲक्च्युली 5-6 रुपये बट 10 रुपये अजून करा. जर का मार्केट उद्याच्याला डायरेक्टली 25,100ला उघडलं तर 25,000चा कॉल शॉर्ट केल्यात, पण मार्केट त्याच्यावरती गेलं आहे. म्हणजे जे त्यांचा व्ह्यू होता की मार्केट 25,000च्या खाली राहायला पाहिजे, पण मार्केट त्यांच्या व्ह्यूप्रच्या अगेन्स्ट वरती गेला. तर तेवढे जेवढे पण कॉल सेल केल्यात 25,000चा, ह्या सगळ्यांना इथं उद्याच्याला काय होणार, मग लॉस होणार. का लॉस होणार, कारण की त्यांनी 25,000चं स्ट्राईक प्राईजला सेल केलेत आणि मार्केट गेलं 25,100, म्हणजे त्यांच्या पॉईंटपासून 100 पॉईंट मार्केट वरती पळाले. मग त्यांनी 10 रुपयाला विकल्यात, कदाचित हे मे बी 15 रुपये जाईल, 20 रुपये जाईल, माहीत नाही. मग हे जेवढं वाढणार तेवढं अनलिमिटेड सेलरला लॉस होणार. मग तो लॉस जर का झाला तर मग ऑप्शन सेलर काय करणार, ज्यांनी कॉल सेल केला त्यांनी त्यांचा व्ह्यू बदलणार, त्यांनी स्टॉप लॉस हिट करतील, म्हणजेच कॉल बाय करतील. आणि जसं मार्केट 25,000चं लेवल रेजिस्टन्स तोडला तर काय होते, त्यामध्ये बायर एंट्री करते. म्हणजे पुट सेलर पण त्यामध्ये काय करणार, एंट्री करणार, आणि कॉल बायर पण त्यामध्ये काय करणार, एंट्री करणार. आणि पूर्वीचे जे कॉल सेलर आहेत ओके, ते काय करणार, ते पण कॉल बाय करणार. म्हणजे सगळेजण बायर झाले, म्हणजे सेलर बायर बनला. मग त्यामध्ये कॉल सेलर पुट सेल झाला, तो पण बायरच झाला, किंवा कॉल सेलर कॉल बायर झाला, मग तो पण बायरच झाला. मग त्या दोघांचं पण व्ह्यू काय झालं की नाही, आता मार्केट जोरदार काय होऊ शकतं, अपसाईड जाऊ शकतं. मग तुम्ही असं बऱ्याच वेळा बघितला असाल, एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला अशी काहीतरी रॅली बघायला भेटते, जी की आज एवढे नाही दिसली पण शक्यतो बनते. ओके, मी तुम्हाला जस्ट सेकंड दाखवतो. निफ्टी बँकमध्ये ओके, तर एकदम खतरनाक रॅली येते. जनरली ती रॅली येते दुपारी 3 नंतरनं, प्रोबॅबिलिटी जास्त असते 2:45 नंतरनं. त्याला लोक बोलते झिरो हिरो म्हणजे काय असते, आता ही रॅली इथनं आली, लास्टला ही जी रॅली आली वन डायरेक्शन रॅली आली, ह्याच्यापेक्षा खतरनाक रॅली येते. म्हणजे तुम्ही असं बोला ह्याच्यापेक्षा खतरनाक रॅली येते. ह्याच्यापेक्षा खतरनाक बोलायला गेला तर बघूया आपण पहिला तर कुठे दिसते का आपल्याला. तेच हे कारण आहे, कारण की त्याच्यामध्ये अशी रॅली येते. ही जी आली ना रॅली, ही रॅली, हे जे फॉल आला सिंगल डायरेक्शन. का सिंगल डायरेक्शन, कारण की मार्केट खाली आला, म्हणजे ज्यांनी पुट सेल केला त्यांना ह्या कंडिशनला काय होणार, मग लॉस. कारण की पुट सेलरचा व्ह्यू काय, मार्केट कुठे जायला पाहिजे, अपसाईड, पण मार्केट खाली आलं म्हणजे पुट सेलरला काय झाला, लॉस. म्हणजे तो लॉसला बुक करायला काय करणार, पुटला बाय करणार. प्लस आता मार्केट खाली आले म्हटल्यावरती कॉल काय करतील, सेल करतील, आणि पुट काय करतील, बाय करतील. म्हणजे नवीन पुट बाय होतील, नवीन कॉल सेल होतील, आणि जुने कॉल सेलवरून कॉल बाय होतील. म्हणजे सगळे एका डायरेक्शनला आले. मग सगळे एका डायरेक्शनला आले तर मार्केट जोरात एका डायरेक्शनला जाते, मग इकडनं ते फाटतं. मग ह्याला आपण बोलतो झिरो हिरो ट्रेड, जो की असा तयार होत असतो ॲक्च्युली. म्हणजे काय की जिथं कॉल जास्त शॉर्ट आहेत, म्हणजे ओपन इंटरेस्ट जास्त आहे, किंवा जिथं जास्त ओपन इंटरेस्ट आहेत त्याच्या आसपास जर का मार्केट आला आणि त्याला ब्रेक करायचा प्रयत्न केला, मग अपसाईडला किंवा डाऊन साईडला ब्रेक आउट करू दे, नाही तर ब्रेक डाऊन करू दे, तिथून जर का ते सस्टेन झालं तर मग चेंज इन ओपन इंटरेस्ट खतरनाक बदलतोय. लोक पॅनिकमध्ये येतात, लोक त्यांचे पोझिशन चेंज करतात, आणि मग मार्केट एक डायरेक्शनवरून 2 डायरेक्शनला मार्केट जायला स्टार्ट होतं. ओके, हे त्यापर्यंत कळालं. फर्स्ट आपण बघितलं ऑप्शन चेन मधला ओपन इंटरेस्ट. चेंज इन ओपन इंटरेस्ट तुम्हाला लाईव्ह मार्केटला सांगणार. व्हॉल्यूम म्हणजे काय, किती क्वांटिटी ॲक्च्युली ट्रेड व्हायलेत. व्हॉल्यूमचा अर्थ तेच आहे, आपण पूर्वी पण बघितलं आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय, नंबर ऑफ ट्रेडेड क्वांटिटी ट्रेड इन अ स्पेसिफिक टाईम इंटरव्हल, त्याला बोलतो आपण व्हॉल्यूम. लास्ट ट्रेडेड प्राईस म्हणजे LTP म्हणजे काय की शेवटचा जो ट्रेड झाला आहे मार्केटमध्ये ते किती रुपयाला गेला आहे, त्याला बोलतो आपण LTP. मग कोणत्या स्ट्राईक प्राईसचा किती LTP आहे, म्हणजे काय की 24,800चा LTP 45.75 यायला आहे, 24,750चा LTP 69.50 यायला आहे. म्हणजे त्या स्ट्राईक प्राईसचा तेवढा LTP आहे, त्या स्ट्राईक प्राईसचा तेवढा LTP आहे. तसं त्याला आपण बोलतो LTP. जसं कॉल साईडला आहे तसंच पुट साईडला पण असणार आहे. त्यानंतरनं चेंज काय झाला हे तुम्हाला शॉर्ट कवरिंग काय आहे का कॉल अनवाइंडिंग आहे ते त्यात कळतं, ते नंतरनं बघूया. त्यानंतरनं बेसिकली एवढं पाहिजे. आता ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये टोटल 3 प्रकार आहेत. एक असतं ॲट द मनी म्हणजे काय, एक असतं
इन द मनी म्हणजे काय आणि एक असते आउट द मनी म्हणजे काय. आता पहिल्यांदा बघायचं आपण स्पॉट प्राईस, स्ट्राईक प्राईस. स्ट्राईक प्राईस म्हणजे काय, फिक्स कॉन्स्टंट प्राईस. स्पॉट प्राईस म्हणजे काय, तर लास्ट करंट मार्केट प्राईस. ओके, स्पॉट प्राईस म्हणजे काय की करंट मार्केट प्राईस. स्ट्राईक प्राईस म्हणजे स्टँडर्ड फिक्स प्राईस. ॲट द मनीचा अर्थ काय होतोय, ॲट द मनी कॉलसाठी आणि पुटसाठी सेम असतं. ॲट द मनी कॉलसाठी पुटसाठी सेम असते. फरक काय आहे तर स्ट्राईक प्राईसच्या जवळचा स्पॉट प्राईस किंवा स्पॉट प्राईसच्या जवळचा जो स्ट्राईक प्राईस आहे त्याला बोलणार आपण ॲट द मनी. म्हणजे आता ह्याच्यामध्ये निफ्टीचं एक्झाम्पल घ्यायला गेलो तर निफ्टी यायला लागला आहे 24,781.90. मग निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईस कुठल्या कुठल्या आहेत तर 24,750 आहे, 24,700 आहे, 24,800 आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये 789 किती, 789 आहे. मग 789च्या जवळचा स्ट्राईक प्राईस कुठला आला आहे 800. ओके, तर कोणाला 50 पण वाटेल पण 50 नाही येणार, 800 याच्या जवळ येते. म्हणजेच ॲट द मनी कुठला आला तर ॲट द मनी आला 24,800. एकदा ॲट द मनी कळाला तर आपलं काम आहे पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा ॲट द मनी करायचा. ॲट द मनीचा अर्थ काय आहे तर स्पॉट प्राईसच्या जवळचा स्ट्राईक प्राईस, त्याला बोलतो आपण ॲट द मनी. ॲट द मनी फॉर कॉल, ॲट द मनी फॉर पुट दोघांसाठी सेम असतो. ॲट द मनी फॉर कॉल, ॲट द मनी फॉर पुट दोघांसाठी सेम असतो. आता एकदा ॲट द मनी कळाला तर कॉलसाठी ॲट द मनीपासून जे ग्रेटर स्ट्राईक प्राईस नंबर आहे म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये मोठे, म्हणजे 24,800 जर का तुमच्यासाठी ॲट द मनी असेल कॉलमध्ये तर मोठे स्ट्राईक प्राईस नंबर म्हणजे कुठले येतील 24,850, 24,900, 24,950. हे सगळेच्या सगळे काय झाले, हे सगळेच्या सगळे कॉलसाठी काय असणार आउट द मनी म्हणजे काय OTM. आणि ॲट द मनी असो किंवा आउट द मनी असो त्यांच्यामध्ये फक्त टाईम व्हॅल्यू असते. टाईम व्हॅल्यू एक्सपायरीच्या दिवशी 0 होते अंड. ओके, त्याच्यावर नंतर जाऊया. पहिल्यांदा कॉल साईडला बघितलं, पहिल्यांदा आपण ॲट द मनी काढला. ॲट द मनी म्हणजे स्पॉटच्या जवळचा स्ट्राईक. ॲट द मनी एकदा निघाला तर ॲट द मनीपासून जे मोठे स्ट्राईक प्राईस नंबर आहेत ते कॉलसाठी काय असणार OTM असणार. ॲट द मनीपासून जे छोटे स्ट्राईक प्राईस नंबर आहेत ते कॉल ऑप्शनसाठी काय असणार इन द मनी असणार. म्हणजे काय असणार की छोटे स्ट्राईक प्राईस नंबर म्हणजे काय तर त्याच्यामध्ये 24,750 येईल, 24,700 येईल, 24,650 येईल. हे सगळेच्या सगळे काय झाले इन द मनी झाले. म्हणजे पहिल्यांदा तर कॉल एक साईडचं पहिला काढायचं. पहिल्यांदा ॲट द मनी काढणार म्हणजे स्पॉटच्या जवळचा स्ट्राईक. एकदा ॲट द मनी निघाला तर ॲट द मनीपासून जे मोठे स्ट्राईक प्राईस नंबर आहेत ते कॉल ऑप्शनसाठी आउट द मनी असणार. ॲट द मनीपासून जे छोटे स्ट्राईक प्राईस नंबर आहेत ते कॉल ऑप्शनसाठी इन द मनी असणार. असं कधीच लक्षात नाही ठेवायचं की ॲट द मनीपासून वरचे आउट द मनी खालचे इन द मनी असं लक्षात नाही ठेवायचं. बऱ्याच ठिकाणी ऑप्शन चेन उलटी आहे. म्हणजे छोटे स्ट्राईक प्राईस नंबर खाली आहेत, मोठे स्ट्राईक प्राईस नंबर वर आहेत असं आपण शिकल्याप्रमाणे. पण एक एक ठिकाणी उलट आहे, मोठे स्ट्राईक प्राईस खाली आहे, छोटे स्ट्राईक प्राईस वर आहे. मग तिथं तुम्ही गणणार. म्हणून लक्षात ठेवते वेळेस हे लक्षात ठेवायचं की ॲट द मनीपासून जे स्मॉलर स्ट्राईक प्राईस नंबर आहेत ते कॉलसाठी इन द मनी आणि मोठे स्ट्राईक प्राईस नंबर कॉलसाठी आउट द मनी. सेम टू सेम ह्याच्या उलटं पुट आणि कॉलमध्ये 36चा आकडा. म्हणजे जर का ह्यांचे कॉलसाठी ह्या स्ट्राईक प्राईस जर का OTM असतील तर ॲट द मनीपासून जे ग्रेटर स्ट्राईक प्राईस नंबर आहेत ते पुट ऑप्शनसाठी काय असणार ITM. आणि ॲट द मनीपासून स्मॉलर स्ट्राईक प्राईस नंबर पुट ऑप्शनसाठी काय असणार OTM. कारण की कॉल आणि पुटमध्ये 36चा आकडा दोघं जण अपोजिट आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवते वेळेस पहिल्यांदा काय करायचं ॲट द मनी फाइंड आउट करायचा. ॲट द मनी आला तर कॉल साईडचं बघायचं. कॉल साईडमध्ये जे ॲट द मनीपासून छोटे स्ट्राईक प्राईस नंबर आहेत ते इन द मनी, मोठे स्ट्राईक प्राईस नंबर आउट द मनी. पुट ऑप्शनमध्ये छोटे स्ट्राईक प्राईस नंबर आउट द मनी, मोठे स्ट्राईक प्राईस नंबर इन द मनी. आता आपण काय बघितलं
एक ॲझ्युम करूया, इथं आता मार्केट आहे, ओके, हे लास्ट ट्रेडेड प्राईज आहे, ती प्राईज आहे 22,695 आहे, म्हणजे हा काय झाला, हा झाला स्पॉट प्राईज. आता मार्केट पहिला किती कुठं होतं, मार्केट पहिला होतं 22, मग हा काय होता त्या टायमिंगला स्पॉट प्राईज. रेजिस्टन्स नंतर बरोबर आहे, बट ॲज पर स्पॉट स्ट्राईक त्यामध्ये तो काय होता, स्पॉट होता. मग इथं ज्यावेळी मार्केट होतं त्यावेळी ॲट द मनी कुठला होता, त्यावेळी ॲट द मनी होता 22,800. त्यानंतरनं 22,750, 22,700, 22,650, 22,600, 22,550, 22,500 असं असणार सगळे. म्हणजे कॉलसाठी छोटे स्ट्राईक प्राईज नंबर हे सगळे इन द मनी असणार. पण मार्केट इथं होतं, इथनं मार्केट वर गेलं असतं तर हे इन द मनीच राहिलं असतं. पण इथनं मार्केट कुठं आलं, इथनं मार्केट खाली आलं, म्हणजे ॲट द मनी काय झाला, बदलला. ॲट द मनी बदलल्यावरती इन द मनी पण चेंज होणार आणि आउट द मनी पण चेंज होणार. म्हणजे पहिला जे इन द मनी होते हे सगळेच्या सगळे मार्केट इथं आलं, मार्केट 22,695ला आलं, म्हणजे ॲट द मनी झाला 22,700. मग ह्या दोघांच्या मधले 22,750 हे तुमच्यासाठी पहिल्यांदा काय होता, कॉलसाठी इन द मनी होता, ज्यावेळी ॲट द मनी होता 22,800. पण आता ॲट द मनी 22,700 झाला, म्हणजे 22,750 हा मोठा स्ट्राईक प्राईज नंबर झाला. मग कॉलसाठी हा काय होणार, आउट द मनी. म्हणजे हे काय सांगितलं मी तुम्हाला की जे इन द मनी आहे, आउट द मनी आहे, ॲट द मनी आहे, हे दरवेळी बदलत राहणार. आणि जर का कॉलसाठी तो आउट द मनी झाला तर पुटसाठी तो इन द मनी झाला. आता ह्याच्यामध्ये सांगण्यामागचा हेतू हा आहे की ऑप्शनमध्ये टाईम डिके नावाचा एक प्रकार आहे. टाईम डिके नावाचा प्रकार आहे. टाईम डिके म्हणजे काय की मी एक बर्फ आणला आणि हा बर्फ मी काय केला, बाहेर ठेवला, सकाळी 7च्या उन्हात ठेवला, मग 8ला ठेवला, मग 10ला ठेवला, मग 11ला ठेवला, मग 12ला 12:30ला ठेवला. तर 7च्या उन्हापेक्षा 12:30 सगळ्यात जास्त काय होणार, तो पिघळणार. 7ला कमी होणार, 8ला स्टार्ट होईल, 10ला जरा जास्त होईल, 11ला त्याच्यापेक्षा जास्त होईल, या सगळ्यांपेक्षा 11ला जास्त होणार आणि ह्या सगळ्यांपेक्षा 12-12:30ला सगळ्यात जास्त होणार. म्हणजे टाईम डिके म्हणजे काय की ती जी व्हॅल्यू आहे ज्याला 0 व्हायचं असते ॲक्च्युली एक्सपायरी डेला, ते एक्सपायरी डेच्या दिवशी काय होतं, 0 होतं. म्हणजे टाईम व्हॅल्यू जी आहे ही टाईम व्हॅल्यू काय होते, पिघळते म्हणजे काय होते, मेल्ट होते, 0 होते. मग फिन निफ्टी असो कुठलं पण एक्सपायरी असो, फिन निफ्टीची एक्सपायरी मंगळवारी आहे म्हटल्यावरती, आज वार सपोज बुधवार आहे म्हटल्यावरती सगळ्यात जास्त त्याचे काय असणार, स्ट्राईक प्राईसचं लास्ट ट्रेडेड प्राईज असणार. म्हणताना तुम्हाला आज त्याच्यामध्ये काय दिसायलं, सगळ्यात महाग दिसायलं आहे, हे सगळ्यात काय आहे, महाग आहे. मग हे जे महाग आहे हे शून्य कधी होणार, ह्यातलं सगळं शून्य होत नाही, इन द मनी 0 होत नाही. इन द मनीमध्ये 2 प्रकारचे व्हॅल्यू आहेत, एक इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे आणि एक टाईम व्हॅल्यू आहे. आणि आउट द मनीमध्ये फक्त कुठली व्हॅल्यू आहे, आउट द मनीमध्ये फक्त टाईम व्हॅल्यू आहे. मग टाईम व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 होणार नाही, ती हाय अशी राहणार. म्हणजे ह्यातलं जे पण आउट द मनी आहे ना, जर का मार्केट इथंच राहिलं तर हे सगळं आउट द मनी असणार, हे सगळंच्या सगळं काय होणार, 0. मग हे पण काय होणार, 0. पण ह्यातलं टाईम व्हॅल्यू जे आहे हे कमी होणार, ते 0 होणार नाही, सॉरी ते 0 होणार, इंट्रेन्सिक व्हॅल्यू कमी होणार. इंट्रेन्सिक व्हॅल्यू हाय अशी राहणार, बट टाईम व्हॅल्यू काय होणार, 0 होणार. मग ते जर का आपण थोडंसं आपण निफ्टीचं बघायला गेलो, देन ह्याच्यामध्ये आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती, तर का आपण बँक निफ्टी बघायला गेलो तर हे 0 झाले. दोन्हीपैकी एक ॲट द मनी 0 होतो, हा झाला नाही, पण हा झाला 0 आणि हे 0 झालं नाही आहे. म्हणजे इन द मनी 0 होणार नाही, त्याच्यामधला टाईम व्हॅल्यू कमी होणार. पण आउट द मनी जे आहेत ते 0.05 किंवा 0.01 होते. सेन्सेक्समध्ये कधी कधी 0.01 होते आणि निफ्टीमध्ये 0.05 होते. 100% होतं ते एक्सपायरीच्या दिवशी. त्याच्यामुळं एक्सपायरीच्या दिवशी कधीच आउट द मनीचं जे कॉन्ट्रॅक्ट असते हे 3 नंतरनं ठेवायचं नाही अजिबात, कारण की 3 नंतरनं एक्सपायरीच्या डेला ते जास्त पिघळते, सगळ्यात जास्त. आणि दोन्ही साईडचं 0 होते, ते इकडचं पण 0 झालं आहे
आणि इकडचं पण 0 झालं आहे. असं नाही की सेलचं झालं बायचं नाही, सगळीकडचं 0 होतं. ऑप्शन आउट द मनी हे 0 होणार, ॲट द मनी पण 0 होणार, पण राहणार कोण? फक्त इन द मनी. इन द मनी 0 होत नाही आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यामध्ये 0 व्हायचं जे प्रमाण आहे, म्हणजे फिन निफ्टीची एक्सपायरी ट्यूजडेला होती, मंगळवारी, मग त्यानंतर आज बुधवार आहे, वेनसडे. तर वेनसडेला टाईम डिके सगळ्यात स्लो होतो, कमी होतो. गुरुवारी काय होणार? त्याच्यापेक्षा जरा टाईम डिके जास्त होणार. गुरुवारी जरा अजून जास्त होणार, शुक्रवारी जरा फास्ट होणार, आणि सोमवारी एकदम फास्ट होणार, आणि मंगळवारी फुल स्पीड असणार. म्हणजे आउट द मनी 0 कधी होते? आउट द मनी 0 एक्सपायरीच्या जवळजवळ जसं मार्केट येईल, मार्केट म्हणजे तो इंडायसेस येईल, तसं आउट द मनी पिघळायला स्टार्ट होणार. तोपर्यंत आउट द मनी 0 होत नाही. 1,00,000% काल एक्सपायरी झाले तर आज आउट द मनी 0 होणार नाही, कमी असणार पण 0 नाही होणार. मग तुम्हाला एक गोष्टीचा फोकस घ्यायचा आहे ज्यावेळी आपण ट्रेडिंग करणार आहे, तर एक्सपायरीच्या दिवशी जास्त पण लांबचा OTM घ्यायचं टाळायचं आहे. का? कारण की ते 0 होत असते. प्रत्येकजण ते चूक करतात की OTM बाय करतात. OTM का बाय करतात? कारण की त्यांना कमी रुपयाला येत असते. म्हणजे त्यांनी काय बघतात, आता फॉर एक्झाम्पल मी निफ्टीचं ह्याच्यामध्ये ऑप्शन चेन आणतो, तर सपोज मी ह्याच्यामध्ये निफ्टीचा आणला, तर इथं जर का आपण बघायला गेलो तर सगळ्यांना वाटते की हे 70 रुपयाला देण्यापेक्षा, ह्याच्यामध्ये 100 रुपये देण्यापेक्षा, ह्याच्यामध्ये 140 रुपये देण्यापेक्षा 16 रुपये देऊया, ह्याचे 1 लॉट येते, ह्याचे 10 येतील, असं कॅल्क्युलेट टाकते. पण हे त्या स्पीडला वाढत नाही जेवढं हे वाढणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू कमी आहे, ह्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू जास्त आहे. मग जेवढी जास्त टाईम व्हॅल्यू असणार, जरा जरी मार्केट साईडवे गेलं तर टाईम व्हॅल्यू पिघळते. पण मार्केट साईडवे जरी गेलं तरी इन द मनीमध्ये टाईम व्हॅल्यूच कमी असते, त्यामुळे पिघळायचा प्रश्न कमी होतो. असं नाही म्हणत होत नाही, होतो, बट कमी होतो. मग ऑलवेज ज्यावेळी पण तुम्ही ट्रेड करणार आहे, हे कमी रुपयाचं जे प्रीमियम असते ह्याच्या भानगडीत पडायचं नाही. मराठी भाषेत म्हणजे काय की त्याला घ्यायचं नाही, किंवा असं म्हणायचं नाही की कंपल्सरी, बट कधी कधी फिरतं, ते भारी फिरते. 2 रुपयाचं पण 100 रुपयाला जाते, पण प्रत्येक वेळी जात नाही, महिन्यात एकदा जाईल. मग त्यासाठी दररोज लॉस करण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्यापेक्षा चांगलं सजेशन हे राहील की तुम्ही काय करा, ॲट द मनी ट्राय करू शकता, किंवा ॲट द मनीच्या जवळचा एक इन द मनी ट्राय करू शकता. म्हणजे हे जे असते हे तुम्ही प्लॅन करा, जरा चांगलं राहते. कारण की त्याच्यामध्ये प्रीमियम डिके व्हायचा प्रश्न थोडा कमी येतो. जेवढं तुम्ही 8ला जाणार तेवढं ते मुवमेंट पण कमी देणार. म्हणजे काय की आउट द मनी जर का, सपोज आउट द मनी जर का हा लेटेस्ट जवळचा आउट द मनी जर का आहे, हा जर का 50 पॉईंट फिरला, तर कधी कधी इन द मनी पण 70 पॉईंट फिरतोय. म्हणजे कंपॅरेटिव्हली रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे असते ते इन द मनीमध्ये कमी असते, पण आउट द मनीमध्ये जास्त असते. बट काय होतं, ज्यावेळी मार्केट साईडवे जाते ना, त्यावेळी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो टाईम डिके. तर आपण काल बघितलं होतं, ऑप्शन बाईंगमध्ये कधी प्लॅन करायचा? फक्त मोमेंटमला. ऑप्शन बाईंग साईडवे मार्केटमध्ये करायचं नाही. का? कारण की हे जे प्रकार आहे, हा जो टाईम व्हॅल्यू आहे, हा पिघळायला स्टार्ट होतो, हा फास्ट पिघळतो. आणि ऑप्शन सेलिंगमध्ये काय आहे? ऑप्शन सेलिंगमध्ये आउट द मनीला सेल करतात, इन द मनीला पण करतात, बट ते रिस्की राहते. बट आउट द मनीला करतात. का? कारण की माहितीचं तिकडे जाणारच नाही, ते शिरोच होणार आहे. त्याच्यामुळं 8 रुपयाला सेल करायचं, तिकडं मार्केट जर का नाहीच गेलं तर बिंदास 8च्या 8 रुपये तुम्हाला प्रॉफिट आहे. तर तो प्रकार आहे. म्हणजे ऑप्शन सेलिंग ज्यावेळी करणार आपण, त्यावेळी प्रेफर जास्त लोक ऑप्शन सेलिंग हा आउट द मनीचा करतात, ॲट द मनी इन द मनीचा करत, इन द मनीचा शक्यतो करत नाहीत. करू शकतो आपण, बट रिस्की राहतं ते.